इंडियन वीवर्स ही पोयम आपण डिस्कस करून झालेली आहे मागच्या लेक्चरमध्ये. नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस द ब्रेनस्टॉर्मिंग section of that poem. So first activity that is given here is discuss with your partner about the following vocations. वेगवेगळे जे vocations किंवा professions आहेत, कामधंदे आहेत, त्यामध्ये आहे weaving, knitting, tailoring, embroidering. So these are some of the vocations that have been mentioned here. तर त्याबद्दल आपण डिस्कस करू. तर पहिलं जे आहे weaving. ओके, विविंग हे बरंच जुनं प्रोफेशन आहे आणि त्यामध्ये मग सिल्क, कॉटन, पैठणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या यांचा वापर करून, थ्रेड्सचा वापर करून हे कापड वगैरे बनवलं जातं. तर यू माइट हॅव विजिटेड सम प्लेसेस ऑल्सो वेअर इन साऊथ अँड ऑल वेअर देर इज विविंग डन, सिल्क sarees, even the factories are there, you people can see there also. So there are so many people who are engaged into this particular occasion, but nowadays what is happening, this weaving thing is diminishing as the machines are taking over. Okay, it was also done on a small machine, loom वरती केलं जायचं वगैरे, पण आता मोठ्या मशीन्स आल्यात आणि त्यामुळं जरा चीपर पडायला लागतं. मशीनमध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये होतं, त्यामुळं मग हे चीप पडायला लागतं. म्हणून हा जो हातमाग हा जो व्यवसाय आहे तो जरा बऱ्यापैकी डिमिनिश होत चालला आहे. तरी आजकाल म्हणजे हँडमेड वगैरे अशा गोष्टींना बऱ्यापैकी व्हॅल्यू असते, कारण की ते आता कमीच राहिलं आहे. इवन जे वर्कर्स होते ते सुद्धा आता कमी होत चालले आहेत, कारण की पुढं चालून त्याला डिमांड कमी होत चाललं आहे, कारण की पैसा जास्त लागतो, खर्च जास्त येतो, जे की मशीनवरती स्वस्त व्हायला लागले म्हणून. त्यानंतर निटिंग आहे. निटिंग वूलचं स्वेटर वगैरे बनवणं, 2 निडलचा वापर करून वूल जे आहे ते विणलं जातं. ओके, इवन वुमेन ॲट होम दे ऑल्सो डू इट. सो निटिंग इज अनदर प्रोफेशन. आता हे प्रोफेशनल लेवलवरती परत कमीच आहे. निटिंगसुद्धा आजकाल मशीनने, आता ईच अँड एव्हरीथिंग दॅट इज गिवन हिअर, एव्हरी ओकेशन, त्याचे सगळे मॉडर्नाइज्ड फॉर्म, मशीन फॉर्म्स आलेले आहेत. त्यामुळं हे जे हाताने केल्या जायच्या गोष्टी होत्या त्या हळूहळू कमी होत चाललेल्या आहेत. निटिंग आहे. त्यानंतर टेलरिंग. ओके, टेलरिंग इज स्टील देअर, पण तरीसुद्धा आणखीन इथंसुद्धा मशीन्स वगैरे बऱ्यापैकी काम करत आहेत. टेलर्ससुद्धा मशीन्सचा वापर करतात आणि टेलरिंग जे आहे ते ट्रेंड क्रिएट करतं, नवीन फॅशन बाजारात आणतं. त्यामुळं okay, this profession is still there with along with modernization that is happening around. Okay, embroidery ही रिच लुक देण्यासाठी कपड्यांवरती वगैरे केली जाते. हँडकरचीफ्स ऑल्सो एम्ब्रॉयडर केल्या जातात. ओके, तर एम्ब्रॉयडरिंग इंट्रिकेट वर्क असतं बऱ्यापैकी. आता काही ठिकाणी साड्यांवरती वगैरे गोल्डचे तार किंवा सिल्वरचे तारसुद्धा वापरले जातात, थ्रेड्स. सो इंट्रिकेट वर्क आहे आणि एम्ब्रॉयडर्ड गोष्टी जराशा कॉस्टली पण असतात आणि एम्ब्रॉयडरीचे बऱ्यापैकी वर्कर्स पण अवेलेबल आहेत आणि मोस्ट ऑफ द इंट्रिकेट वर्क्स इन दी एम्ब्रॉयडरी इज डन बाय ह्युमन बीइंग्स. ओके, सो these are some of the professions. Activity 2, discuss the various products made by Indian weavers, made by the weavers in the poem. पोएममध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या वीवर्स बनवतात. ठीक आहे. इन द फर्स्ट स्टांजा, ॲट द ब्रेक ऑफ डे, व्हॉट आर दे आर वीविंग अ गारमेंट अँड दे आर वीविंग व्हॉट, द रोब ऑफ अ न्यूबॉर्न चाइल्ड. रोब, समथिंग दॅट अ न्यूबॉर्न चाइल्ड इज रॅप्ड अराउंड विथ. ठीक आहे. सो रोब बनवले जात आहेत. दुसऱ्या स्टांजामध्ये मेन्शन केलं गेलं आहे मॅरेज व्हील्स ऑफ अ क्वीन. ठीक आहे. तिसऱ्या स्टांजामध्ये मेन्शन केलं गेलं आहे funeral shroud for a dead man. So these are the things the weavers are weaving in the poem. आता इथं डिस्कस करायला सांगितलं आहे. इफ इट इज जस्ट आस्क देन वी कॅन गिव्ह 3 डिफरंट एक्झाम्पल्स. आता इथं प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं एक्सप्लेनेशन दिलं जाऊ शकतं की पहिला स्टांजा जो आहे तो बर्थबद्दल बोलतो, लाईफच्या बिगिनिंगबद्दल बोलतो आणि त्यामुळं ते हॅपी मूडमध्ये ते रोब वगैरे बनवत आहेत वीवर्स. त्यानंतर मग फॉल ऑफ नाईट म्हणजे इव्हनिंगचा काळ आहे, हॅपी टाईम आहे, अगेन यूथ, मॅरेजचा वगैरे. ठीक आहे. वेल बनवत आहेत, दॅट ऑल्सो इंडिकेट्स हॅपीनेस, अनदर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ. अँड द लास्ट वन इज द डेड मॅन्स फ्युनरल विच दे आर वीविंग व्हेरी
सॅडली दे आर सॉलम अँड स्टिल, ग्रेव आहेत, सिरियस आहेत, अँड दे आर स्टिल शांत आहेत आणि ते फ्युनरलचं श्राऊड बनवत आहेत. अशा पद्धतीने याला जरासं इलॅबोरेट करून पण सांगितलं जाऊ शकतं. The words in the 3 stanzas of the poem mention different times of a day. Complete the table. आता अर्ली मॉर्निंग, टाईम ऑफ अ डे, वर्ड्स इथं अर्ली मॉर्निंग दिलं आहे, ब्रेक ऑफ डे, आणि वीवर्स वर्क काय, वीवर्स वीव द रोप्स फॉर द न्यू बॉर्न चाइल्ड. लेट इन द इव्हनिंग, दॅट हॅज बीन मेन्शन्ड लाईक फॉल ऑफ डे, फॉल ऑफ नाईट, आणि तिथं काय वेडिंग व्हील फॉर क्वीन. त्यानंतर कूल नाईट त्याला मेन्शन केलं गेलं किंवा कुठल्या शब्दाने इंडिकेट केलं गेलं, मूनलाईट चिलनी, आणि व्हॉट आर दे मेकिंग, वीवर्स वर्क काय, श्राऊड फॉर द डेड मॅन. त्यानंतर आहे द पोएम रिव्हिल्स 3 phases ऑफ लाईफ. फिल इन द ब्लँक्स विथ द फिलिंग्स अँड कलर्स अप्रोप्रिएट टू द फेजेस ऑफ लाईफ. वन इज डन फॉर यू. पहिला न्यूबॉर्न चाइल्डहूडसाठी ब्लू कलर ब्लू, ठीक आहे. त्यानंतर फिलिंग त्यावेळेसची काय, होप्स अँड एक्सपेक्टेशन्स, आयुष्याबद्दलचे वगैरे, दॅट इज द बिगिनिंग ऑफ द लाईफ. सो देर आर सो मेनी होप्स अँड एक्सपेक्टेशन्स दॅट व्हॉट विल हॅपन इन द लाईफ देअर आफ्टर. त्यानंतर यूथ किंवा ॲडल्टहूड, इथं जे कलर मेन्शन केले गेलेले आहेत ते पिकॉकचे कलर्स आहेत, पर्पल, ग्रीन, ओके. त्यानंतर expectation is also there in youth, plus there is a responsibility, okay. Romance is there. Then old age or death, marriage चा reference आला आहे त्यामुळं romance, this also feeling can be added into it. त्यानंतर old age आणि death, इथं white as feather or cloud, ठीक आहे. white color, now graying, gray population असंही म्हटलं जातं ओल्ड लोकांना, ठीक आहे. ग्रे पॉप्युलेशन, ओल्ड पीपल. सो द कलर इज व्हाईट. केसांचं पांढरं होणं त्याला ग्रेइंग ऑफ हेअर म्हणतात, आणि त्यामुळं व्हाईट ॲज फेदर और क्लाउड, तो व्हाईटचा संदर्भ येतो कलरचा. फिलिंग काय आहेत तर पीस आहे, शांतता, सिरियसनेस, विजडम, आणि एक्सपिरियन्स जास्त असल्यामुळं विजडम म्हणता येईल ओल्ड एजमध्ये. आणि प्लस like delicate, never know when are they going to die, that kind of situation. त्यानंतर चौथा ॲक्टिव्हिटी आहे complete the weavers weave in the chill moonlight, okay. The weavers weave in the chill moonlight. What do they weave? A cloth as white as feather, as cloud, a shroud for dead man's funeral, असं लिहिता येईल. मूनलाईट चिलमध्ये ते काय बनवत आहेत तर श्राऊड फॉर डेड मॅन्स फ्युनरल. श्राऊड ऑब्वियसली व्हाईट इन कलर. सो नेक्स्ट वन, पिक आउट द वर्ड्स यूज टू डिस्क्राईब द वीवर्स इन द लास्ट स्टांजा. ऑल्सो स्टेट देअर इम्पॉर्टन्स. शेवटच्या स्टांजामध्ये कुठले शब्द वापरले गेलेत वीवर्सला डिस्क्राईब करण्यासाठी, ओके. तर शेवटच्या स्टांजामध्ये काय, वीवर्स विविंग सॉलम अँड स्टिल, ठीक आहे. तर हे 2 शब्द वापरले गेलेत. हे शब्द सिरियसनेस दाखवतात, शांतता दाखवतात, ओके. आणि पुन्हा डेथला डिस्क्राईब करतायत. का ते सॉलम आणि स्टिल आहेत, कारण की दे आर विविंग अ श्राऊड फॉर अ डेड मॅन. सो दॅट सिरियसनेस इज ऑल्सो देअर ऑफ डेथ. त्यानंतर एक्सप्रेस युअर व्ह्यूज अबाउट द प्रेझेंट कंडिशन ऑफ वीवर. वीवर्सची प्रेझेंट कंडिशन. वीवर्स नाउअडेज व्हॉट इज हॅपनिंग, वीवर्स आर गेटिंग लेस अँड लेस. का, कारण की तितकं पाहिजे तितकं त्यांना मानधन मिळत नाही. त्यांची मेहनत जी आहे कम्पॅरेटिव्हली तितकं त्यांना जास्त त्यातून मिळत नाही, आणि मशीन्सचं येणं बऱ्यापैकी त्यांच्या लाईफवरती एक वाईट इम्पॅक्ट पाडून गेलं आहे, कारण की मशीनवरती सगळ्या गोष्टी फास्ट आणि चीप व्हायला लागल्या, त्यामुळे त्यांचं इम्पॉर्टन्स कमी होत गेलं आहे. असं 100% कमी झालं आहे असंही म्हणता येणार नाही, पण सगळं जग आता वळायला लागले फास्ट गोष्टींकडं. त्यामुळं ऑब्वियसली विविंग, ऑर्डर देणं, त्यांच्याकडून बनवून घेणं, आणि पुन्हा त्यांचा मेहनतानं देणं, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना नकोशा झाल्यात बऱ्यापैकी. त्यामुळं लोक मशीन क्लॉथकडं जास्त वळतात, आणि त्यामुळं त्यांची कंडिशन सध्याची बेकारच आहे म्हणता येईल. वाईट कंडिशन आहे. दे आर नॉट इन अ गुड कंडिशन ॲट ऑल. गव्हर्मेंट इज ट्राईंग बेस्ट
to give them some funds in packages, but still that financial aid, how much it reaches directly to the weavers, that is also a question worth pondering. And also त्यांची कंडिशन जी आहे ती सरकारच्या पॅकेजवरती वगैरे डिपेंडंट राहू शकत नाही, कारण की लोक जोपर्यंत आपण आपली मानसिकता होत नाही की विविंग वगैरे जे आहे ते तशा गोष्टी आपण वापराव्यात का, तर जर डिमांड राहिलं मार्केटमध्ये तर ते लोक पण जगू शकतात. आणि नवीन जे आहेत विवर्सचे जे आता पुढच्या जनरेशन्स आहेत, आर दे एंटरिंग इन टू दॅट प्रोफेशन. जर त्यातून काही मिळत नसेल तर ऑब्वियसली दे आर नॉट गोइंग टू एंटर इन टू इट. त्यामुळं डिमिनिश होत चाललं आहे विविंग. हे काही आता बरेचसे जे हँडक्राफ्ट जे आहेत ते सगळे संपतच चाललेत, आणि इवन विविंग ऑल्सो माइट disappear totally. That is the present condition. Describe in your own words the steps or measures that can be taken to solve the problems of the weavers. काय केलं जाऊ शकतं प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. नाव हे व्ह्यूज एक्सप्रेस करणं प्रेझेंट कंडिशनवरती, आणि गव्हर्नमेंट काय करतं किंवा काय केलं जाऊ शकतं या गव्हर्नमेंट काहीच करत नाही असंही म्हणता येणार नाही. गव्हर्नमेंट इज ट्राईंग, पण ते परत आणखीन ब्युरोक्रेसी कुठं मध्ये येतेच. सो इज गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज ब्युरोक्रेसी मधले जे बाबू लोक आहेत, ठीक आहे ना, आफ्टर दी गव्हर्नमेंट डिसिजन घेतल्यानंतर पॅकेज डिक्लेअर केल्यानंतर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारी जी मधली यंत्रणा आहे ती कितपत योग्य काम करते त्याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात. आणि त्यामुळं मग ते जर व्यवस्थित काम करत राहिले तर त्या गोष्टी त्यांना मिळू शकतात. तर त्याच्यावरती चेक ठेवण्याची गरज आहे. गव्हर्नमेंटनी विशेष पॅकेजेस त्यांना देण्याची गरज आहे. गव्हर्नमेंटनी चालना देण्याची गरज आहे. त्या पर्टिक्युलर प्रोफेशनला प्रमोट करण्याची गरज आहे. व्हेरियस ऑर्गनायझेशन्स आहेत, आणखीन काही समाजसेवी संस्था आहेत ज्या विवर्ससाठी काम करतात वगैरे, आणि ते काही एक्झिबिशन्स वगैरे पुटअप केले जातात विविंगचे, तिथं लोकांनी जाऊन विकत घेणं वगैरे. पण ह्यांची संख्या वाढणं गरजेचं आहे, लोकांचा इंटरेस्ट वाढणं गरजेचं आहे. थोडेसे जास्त पैसे जरी देऊन जरी लोकांची घ्यायची तयारी जर होत असेल तर मग डेफिनेटली हे प्रोफेशन पुन्हा आणखीन नव्याने वर येऊ शकतं. इट बिकम्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी एनिवेज. Problems of the weavers. You can also check the internet and add some of the points into this. त्यानंतर 7th आहे 8th. Express your own views and opinions from the weaver's point of view and complete the following table. weaverच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, दृष्टिकोनातून weaverच्या. तर पहिला स्टांजा जो आहे, ॲक्टिव्हिटी डन बाय द विवर्स. काय करतायत विवर्स पहिल्या स्टांजामध्ये? रोब्स फॉर न्यूबॉर्न चाइल्ड दे आर विविंग. द विवर्स फील हॅपी इंथुझियास्टिक, दे फील हॅपी इंथुझियास्टिक, ठीक आहे. आणि का? कारण की दे आर विविंग दिस रोब फॉर अ न्यूबॉर्न चाइल्ड, ठीक आहे. क्रिएशन, ते हॅपी मोमेंटच असतं. त्यानंतर सेकंड स्टांजा जे आहे, पर्पल आणि ग्रीन वेल फॉर द वेडिंग दे आर मेकिंग, अँड दिस अगेन हॅपी ऑकेजन आहे, अँड दे आर विविंग दिस पर्टिक्युलर वेल विच इज व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग द मॅरेजेस अँड ऑल. सो यूथच्या काळातलं मॅरेज हे खूप इम्पॉर्टंट स्टेज, तर त्यासाठी लागणारे रोब्स किंवा वेल्स दे आर मेकिंग. सो अगेन हॅपी ग्रेशियस मोमेंट. थर्ड स्टांजा ॲक्टिव्हिटी काय विवर्सची, तर दे आर मेकिंग श्राऊड फॉर द डेड मॅन, अँड ऑब्वियसली व्ह्यूज ओपिनियन किंवा त्यांचं जे सिच्युएशन असणार आहे, मानसिक स्थिती असणार आहे, ती सॉलम आणि स्टिल, बिकॉज दे आर मेकिंग दॅट पर्टिक्युलर गारमेंट फॉर अ डेड मॅन. So this is how this can be written. त्यानंतर ॲक्टिव्हिटी 3 मध्ये पिक आउट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम असं सांगितलं आहे. रायमिंग वर्ड्स यू कॅन फाइंड आउट, ईच अँड एव्हरी स्टांजामध्ये रायमिंग वर्ड्स आहेत. ओके, डे, गे, वाईल्ड, चाइल्ड, नाईट, ब्राईट, ग्रीन, क्वीन, स्टिल, चिल, क्लाउड, श्राउड. ओके, दीज आर दी रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स. त्यानंतर आहे give antonyms and synonyms
of the following and make sentences of your own. Antonyms आणि synonyms सांगायचेत आणि वाक्य पण बनवायचेत using each and every word that you are writing. न्यू साठी अँटोनिम काय होईल? ओल्ड होईल. ठीक आहे. आणि सिनॉनिम काय होईल? फ्रेश म्हणता येईल. ठीक आहे. ब्राईट, अँटोनिम डल, सिनॉनिम समानार्थी, अँटोनिम विरुद्धार्थी. ओके. न्यू, ओल्ड, ब्राईट, डल, डेड, अलाइव, स्टिल, लाइवली म्हणता येईल. मूविंग, वाइल्ड, सिव्हिलाइज्ड किंवा टेम्ड पण होईल वाईल्डचं. फॉल, राईज, चाइल्ड, ॲडल्ट. आता याचे जे अँटोनिम्स आहेत, अँटोनिम्स आपण डिस्कस केले. आता सिनॉनिम्स काय आहेत? तर न्यूचं फ्रेश होऊ शकतं, ब्राईटचं शायनिंग होऊ शकतं, डेडचं लाईफलेस होऊ शकतं, समानार्थी शब्द लाईफलेस. स्टिल मोशनलेस होऊ शकतं, वाईल्ड अनटेम्ड होऊ शकतं. त्यानंतर फॉलचं ड्रॉप पण होऊ शकतं, चाइल्ड यंग वन, किड, न्यूबॉर्न, बेबी. ओके, या पद्धतीनं. नाव मेक द वर्ड रजिस्टर फॉर क्लोथ्स, अटायर, ड्रेस. वर्ड रजिस्टर, व्हॉट इज अ रजिस्टर? वर्ड रजिस्टर म्हणजे काय? एखाद्या पर्टिक्युलर प्रोफेशनमध्ये यूज केले जाणारे शब्द. ठीक आहे. सेट ऑफ वर्ड्स और vocabulary, that particular vocabulary used in one particular profession, that is register of that particular professions. तर इथं आता clothes, attire, dress, wardrobe, there are so many other words related to the dress, fashion designing, या रिलेटेड काही जे शब्द आहेत तर ते सगळे शब्द कशामध्ये येतील? तर ह्या वर्ड रजिस्टरमध्ये येतील. थ्रेड्स म्हणा, विविंग म्हणा, एम्ब्रॉयडरिंग म्हणा, वॉर्डरोब म्हणा, ड्रेस, देन क्लोथ्स, जीन्स, वॉट एव्हर इट इज. ठीक आहे. डिफरंट टाईप्स ऑफ क्लोथ्स अँड रिलेटेड शब्द जे येत आहेत त्याच्याशी, तर दॅट यू कॅन राईट हिअर. दॅट विल बिकम द वर्ड रजिस्टर फॉर इट. All the words that are related to this particular profession, they will come under the word register of that particular profession. Okay, we'll discuss other things, remaining things in the next lecture.